श्रोते हो, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. केंद्र सरकारनं नुकतीच 9 वर्ष पूर्ण केली. या 9 वर्षांच्या कार्यकाळात या सरकारनं विविध योजना आखल्या, ज्या सर्वसामान्य जनतेचं जीवन सुधारणं आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. केवळ सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठीच नव्हे, तर अंतर्गत राष्ट्र सुरक्षेसाठी तसंच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठीही अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. यातला डिफेन्स इंडिया स्टार्टअप कार्यक्रम आणि देशाच्या सागरी दलाचं सामर्थ्य वाढवणारी INS विक्रांत युद्धनौका यांच्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला मोठं बळ मिळाले. या दोन्ही उपक्रमांविषयी संरक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, 9 वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्र सरकारनं सुशासन राबवत देशात विविध लोकहितकारक योजना सुरू केल्या, ज्यामधलं आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि संरक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं नव्यानं अवलंबलेलं धोरण एक नवीन विकसित राष्ट्र निर्मितीसाठी ऐतिहासिक पाऊल ठरलंय. गेल्या 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आदी अनेक महत्त्वपूर्ण योजना आखून आत्मनिर्भर भारत निर्मितीचा पाया रचला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्र संरक्षणाला प्राधान्य देत संरक्षण सामग्रीची देशातच निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यासाठी डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज हा कार्यक्रम राबवला, ज्याच्या माध्यमातून आपला भारत संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबून न राहता त्याची निर्मिती भारतातच करण्याला प्राधान्य देण्यात आलं. याविषयी सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. मोदी सरकारला आता 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या काळामध्ये आत्मनिर्भर भारत नावाची जी संकल्पना आहे भारतीय सेना दलामध्ये ती फारच पुढे गेलेली आहे आणि त्यांनी खूप प्रगती केलेली आहे. आता मोदी सरकार आल्यापासून त्यांनी अनेक पावलं उचललेली आहेत की ज्यामुळे आत्मनिर्भर भारतामध्ये खूप प्रगती झालेली आहे. उदाहरणार्थ पहिले फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती, ती फक्त 40% होती. आता ती आपण 75% पुढे वाढवलेली आहे. त्याच्यामुळे जे परदेशी कारखाने आहेत त्यांचा इंटरेस्ट आता वाढलेला आहे. दुसरं, आपलं जी वस्तू, जी अम्युनिशन वगैरे लागायची सैन्याला, तर भारतातले 2 प्रकारचे कारखाने ते तयार करायचे. एक होतं ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड आणि दुसरं होतं डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. आता हे दोन्हीही सरकारी कारखाने असल्यामुळे त्यांची क्षमता ही फारशी चांगली नव्हती. तर म्हणून आता आपण ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डला आता आपण कॉर्पोरेटाईज केलेलं आहे. तर त्याचं कॉर्पोरेट प्रमाणे त्यांना काम करण्याला आपण त्यांना संधी देतो आहे, ज्याच्यामुळे त्यांची जी एफिशियन्सी आहे ती खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारत जास्त मजबूत झालेला आहे. दुसरं, याआधी प्रायव्हेट सेक्टरला आपण कधी पण आत येऊ देत नव्हतो, जे चुकीचं होतं. आता प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये आत येत आहे. डिफेन्स इंडिया स्टार्टअपचं सुद्धा प्रमाण आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे आणि त्याकरता आपण वेगवेगळ्या संकल्पना पुढे आणलेल्या आहे. या स्टार्टअपना फंडिंग करणं, या स्टार्टअपना त्यांच्याकडनं नेमकं काय पाहिजे आहे याची माहिती पुरेशी देणं. आणि आता असं झालेलं आहे की डिफेन्स इंडिया स्टार्टअप मध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. खास तर ड्रोन टेक्नॉलॉजी, यामध्ये पुष्कळशी टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये इमेजिंग आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे, की आता भारतामध्ये स्टार्टअप कंपन्या बनवत आहेत. त्याच्यामुळे ही आपल्याला बाहेरनं आयात करण्याची गरज पडणार नाही. दुसरं, सायबर सिक्युरिटी हा एक आपला अतिशय मोठे सुरक्षेचं साधन आहे आणि त्यामध्ये जी सायबर सिक्युरिटीची जी सोल्युशन्स आहेत, मग ते व्हायरस, अँटीव्हायरस असो की वेगवेगळ्या प्रकारची अनालिटिक्स किंवा सोल्युशन्स असो, ती सुद्धा आता भारतामध्ये तयार होत आहेत, ज्यामुळे आपली सायबर सुरक्षा जी आहे ही जास्त चांगली होते आहे. त्याच्याशिवाय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हेलन्स सिस्टीम लागतात, कारण आपली भारताची जी चीन बरोबर असलेली जी सीमा ही प्रचंड मोठी आहे. तर तिथे आपण UAVs म्हणजे अनआर्म्ड एरियल व्हेकल्स यांचा वापर करतो, सॅटेलाइट्सचा वापर करतो. तर यामधल्या अनेक गोष्टी आता स्टार्टअप मध्ये तयार होत आहेत, ज्याच्यामुळे अत्याधुनिक सर्व्हेलन्स सिस्टीम आता भारतामध्येच बनतायत आणि आपल्याला आपल्या सीमेवरती जास्त चांगलं लक्ष ठेवण्यामध्ये मदत मिळते आहे. याच्याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा जो प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये सुद्धा आपण पुष्कळ प्रगती केलेली आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे CEO होते ते आताच भारतामध्ये आलेले होते आणि आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक ऍप्लिकेशन्स हे भारतामध्ये बनवतो आहे, की ज्याच्यामुळे आपली लढण्याची क्षमता जी आहे, अनालाइज करणं असो किंवा डिसिजन
मेकिंग इम्प्रूव्ह करणं असो किंवा सर्व्हेलन्स सिस्टीम हे अजून जास्त मॉडर्न करणं असो, हे आता एआयच्या मदतीने आपण याची जी क्षमता आहे ती पुष्कळ वाढवतो आहे. एवढंच नव्हे तर काही अत्यंत मोठी शस्त्र ही भारतामध्ये स्टार्टअपच्या थ्रू बनण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि यामध्ये 2 प्रोग्राम विषयी सांगता येईल की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळा ट्रान्सपोर्ट विमानं जी आहे, जी इंडियन एअरफोर्सला लागतात, ती ट्रान्सपोर्ट विमानं आता भारतामध्ये टाटाचं जे स्टार्टअप आहे ते आता बनवणार आहे, की जे एक अत्यंत मोठं यश आपल्याला मानता येईल. आणि एवढंच नाही, याच्याशिवाय अॅम्युनिशन म्हणजे जो दारुगोळा होता प्रचंड प्रमाणामध्ये आपण ती आयात करायचो, ते सुद्धा आता वेगवेगळ्या स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत त्या भारतामध्ये बनवत आहेत. आणि याकरता 2 मोठे डिफेन्स क्लस्टर्स आपण तयार करण्यात आलेले आहेत, जिथे स्टार्टअपनी प्रगती सुरू केलेली आहे. एक क्लस्टर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि दुसरं हे तामिळनाडूमध्ये आहे, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी शस्त्र निर्मिती आहे ती चांगली होती आहे. म्हणजे डिफेन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटरनी चांगलं काम केलेलं आहे. मग डिफेन्स इंडिया इनोव्हेशन आणि स्टार्टअप चॅलेंज नावाचं जे आपण एक ऑर्गनायझेशन तयार केलं होतं त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि यामुळे आता जे अत्यंत अत्याधुनिक जी तंत्रज्ञानं होती त्याला डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आहेच, पण याच्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स नावाचं तंत्रज्ञान आहे, याच्याशिवाय क्वांटम कम्प्युटिंग नावाचं तंत्रज्ञान आहे, ज्याचा वेगवेगळ्या डिफेन्स सेक्टरमधल्या सर्व्हेलन्स सिस्टीम्स किंवा डिसिजन मेकिंग सिस्टीम्स किंवा शस्त्र बनवण्यामध्ये वापर केला जातो. तर त्याचं प्रमाण सुद्धा आता वाढतं आहे. म्हणजे थोडक्यात स्टार्टअप नावाचा जो प्रकार आहे त्याला मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यांना प्रचंड प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सरकारकडनं देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की या स्टार्टअपमध्ये ज्यावेळेला कुठलाही कारखाना तयार होतो त्यामध्ये एक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क घ्यावी लागते, कारण तो प्रोग्राम सक्सेसफुल झाला नाही तर नुकसान हे मोठं होऊ शकतं. तर म्हणून यामध्ये सरकार आता त्यांना PLI म्हणजे प्रोडक्टिव्ह लिंक्ड इन्सेंटिव्ह हे देते आहे, ज्यामुळे अत्याधुनिक शस्त्र बनवण्यामध्ये लागणारा जो खर्च असतो त्यामध्ये सरकारकडनं या अशा स्टार्टअपना मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही होते आहे. एवढंच नव्हे तर या स्टार्टअप्सना त्यांनी बनवलेली प्रॉडक्ट्स ही बाकीच्या बाहेर देशामध्ये सुद्धा विकण्याकरता परवानगी देण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढेल आणि ते भारताकरता तयार होणारी जी इक्विपमेंट आहे ती कमी खर्चामध्ये तयार करू शकतील. तर अशा प्रकारे विविध कारवाया, विविध स्टेप्स ज्या सरकारने घेतलेले आहे त्याला चांगलं यश मिळालेलं आहे. आणि याच्यामधलं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे की एका प्रायव्हेट सेक्टरच्या स्टार्टअपने स्वतःचा सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे, जो सॅटेलाइट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. हे याआधी पहिले कधीही झालं नव्हतं. तर म्हणून स्टार्टअप सेक्टरला अजून जास्त यशस्वी करण्यामध्ये सरकार अतिशय पद्धतशीरप्रमाणे पुढे जात आहे. आणि ज्यामुळे आपल्या सैन्याचं आत्मनिर्भरता तर वाढतेच आहे, आपल्या सैन्याचं तंत्रज्ञान जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येतच आहे, पण हे सगळं झाल्यामुळे आपली क्षमताही वाढते आहे. आणि एवढंच नाही तर आपण आता रशिया किंवा इतर देशांना आपल्याकडे बनलेली शस्त्र, आपल्याकडे बनलेला दारुगोळा, आपल्याकडे बनलेलं स्पेअर पार्ट्स हे आपण त्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात सुद्धा करतो आहे. स्टार्टअप इंडिया हे एक याला मोठं यश तर मिळालंच आहे आणि आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये या स्टार्टअप कंपन्या ज्या आहे या जागतिक दर्जाच्या बनतील आणि जगामध्ये सर्वात मोठ्या स्टार्टअप कंपन्या म्हणून पुढे येत. जय हिंद. श्रोतेहो, डिफेन्स इंडिया स्टार्टअपच्या माध्यमातून केंद्र सरकारनं प्रथमच स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्य आणि शस्त्र निर्मितीला प्रोत्साहन दिल्याचं तज्ज्ञ सांगतात. भारत सरकारनं केवळ पायदळ आणि हवाई दलासाठीच योजना व उपक्रम राबवले नाहीत, तर नौदलातही देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पूर्णपणे भारतीय बनावटीची नौदलात नुकतीच दाखल झालेली INS विक्रांत युद्धनौका त्याचंच द्योतक म्हणावं लागेल. INS विक्रांतची यशस्वी निर्मिती करून भारतानं जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याविषयी भारतीय नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. 2 सप्टेंबर 2022 रोजी प्रधानमंत्रींनी INS विक्रांत या युद्धवाहू नौकेचं कोचीन येथे उद्घाटन केलं. आनंदाची गोष्ट म्हणजे या जहाजाचे पहिले कॅप्टन विद्याधर हरके हे एक मराठी भाषिक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. विक्रांत ही भारतात डिझाईन केलेली व बांधलेली सर्वात मोठी युद्धनौका आहे व या उपलब्धीनंतर भारताची गणना जगातील मोजक्याच देशात होऊ शकते जे असा
मोठा प्रकल्प सफल करू शकतात. युनायटेड नेशन्सचे P5 सदस्य म्हणजे अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन व फ्रान्स व्यतिरिक्त भारतानेच एवढी मोठी युद्धनौका बांधलेली आहे. जपान, इटली, स्पेन या देशाकडे अशा युद्धनौका बांधण्याची क्षमता जरूर आहे. आज आपण छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षात आहोत. स्वराज्याचं आरमार बांधताना महाराजांचे धोरण आत्मनिर्भरतेचेच होते व आजची भारतीय नौसेनेची आत्मनिर्भरतेकडे चाललेली वाटचाल पाहून महाराजांना नक्कीच कौतुक वाटले असते. भारतीय नौसेनेच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने याची डिझायनिंग केली असून कोचिन शिपयार्ड लिमिटेडने विक्रांतची बांधणी केली आहे. विक्रांतमध्ये जवळजवळ 76% सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. भारतातील 6000 पेक्षा जास्त लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची ही उपलब्धी असून त्यांनी यासाठी सामग्री पुरवली आहे. यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स, टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड, लार्सन अँड ट्युब्रो, एव्हेंटेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड सारखे मोठे उद्योग यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे बांधणीसाठी वापरलेलं DMR 249 या जातीचं स्टील DRDOच्या मिश्र धातू निगमने विकसित केलं असून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने बोकॅरो, भिलाई व रूरकेला येथील स्टील प्रकल्पांमधून ते उत्पन्न केलं आहे. विक्रांतमुळे भारतीय नौदलाची सामरिक शक्ती अनेक पटीनं वाढली आहे. याचा उपयोग आपल्या वाढत्या सागरी हितांचं रक्षण करण्यासाठी होईलच, पण त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांनी कल्पिलेली सागर नीती, सागर म्हणजे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, या नीतीचा पाठपुरावा करण्यासाठीही याचा उपयोग होईल. आज आपण पाहतो की आपला मुख्य प्रतिस्पर्धी चीन अत्यंत वेगाने आपली नौसैनिक क्षमता वाढवित आहे व हिंद महासागरात जोमाने आपले सामर्थ्य दाखवित आहे. त्यांची जिबौती येथील नेव्हल बेस व पाकिस्तानातील ग्वादार बंदर, जे चैना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे, येथे लवकरच चीनी युद्धवाहू नौका दिसू शकतात. त्यांच्या या हालचालींना शह देण्यासाठी विक्रांतचा नक्कीच उपयोग होईल. महत्वाची बाब म्हणजे डिझाईन आणि बांधणी व्यतिरिक्त अत्यंत खोल मुद्दा या नौकेचं विमानचालन शाखेबरोबर इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण करणं होय. ते सर्व आपण स्वतः केलं असून ही एक फार मोठी बाब आहे. अलीकडेच INS विक्रांतला विमान उडण्यासाठी IOC म्हणजे इनिशियल ऑपरेशनल क्लिअरन्स मिळालं असून लवकरच त्याला फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स ही मिळेल व त्यानंतर युद्धात सक्षमपणे सहभागी होण्यासाठी INS विक्रांत सज्ज असेल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो असा की आत्मनिर्भरतेमुळे मिळालेला अनुभव व क्षमता यांचा उपयोग देशातील इतर क्षेत्रातही होतो व देशाच्या विकासासाठी त्याचा भरपूर फायदा होतो. जहाज बांधणी क्षेत्रात एका नोकरी मागे अन्य क्षेत्रात 6 ते 8 रोजगार उत्पन्न होतात, असं एक गणित आहे. तसेच या प्रकल्पातील बहुतांश रक्कम आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेत परत आली असून आपल्या देश बांधणीसाठी ही या प्रकल्पाचा मोठा फायदा आहे. जय हिंद. श्रोते हो, भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. मात्र भारताचा गेल्या 75 वर्षांचा प्रवास पाहिला तर या काळात भारतानं कृषी, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम प्रगती केली आहे. त्याचंच द्योतक म्हणजे यंदा भारताला मिळालेलं G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद होय. या माध्यमातून भारताला जगाचं नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण क्षेत्राविषयी बोलायचं झालं तर भारत सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्राबाबत अवलंबण्यात येणारं धोरण आणि या क्षेत्रातला स्टार्टअप कार्यक्रम देशातल्या कंपन्यांसाठी एक संधी तर भारताला संरक्षण साहित्य आणि शस्त्रांबाबत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलंय. श्रोते, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर.